ये बस ना. कसं आहे बाळा तू? काय झालं आजी? नाही काय झालेलं नाहीये. हे कसं आहे? बाळासाठी शिवलाय. छान आहे. मोनिकासाठी सुद्धा शिवणार होते, पण म्हटलं तुला तिला माहेरची ऊब द्यायची आहे, मग आपण कशाला कष्ट घ्या म्हणून सोडून दिलं. तुम्हाला इथे का बोलावलंयस त्याचं उत्तर मला मिळालंय आजी. अरे पण मला पण मिळालं नाही ना उत्तर. आजी नाही मला सांग नक्की प्रॉब्लेम काय आहे? काही नाही. मग मला एक सांग, माहेरी जायचा हट्ट तिने केला होता की तू? तिची इच्छा होती आणि तुझी परवानगी घेऊनच मी गेलो होतो ना. परवानगी घेऊन जाण्यासाठी मागितली होती, पण परत कधी आणू हे विचारायला नाही आलास बाळा. हो विक्रांत तू असा नाहीयेस आणि म्हणून मला जास्त आश्चर्य वाटतं. तुझ्यासारखा इतका चांगला मुलगा नात्यांच्या बाबतीत इतका बेजबाबदार कसा वागतो? आजी नाही 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 मला एक सांग, नक्की काय प्रॉब्लेम नाहीये? विक्रांत तुझ्याशी बोलते मी. हा नाही काही नाही प्रॉब्लेम नाही. मग मला एक सांग, स्वेटरसाठी मोनिकाला कधी आणणार आहेस? आणतो. हा. मला मोनिकाला भेटावंच लागेल. मनू, झाली झाली चिडचिड करून? आजीचा राग आलाय ना काय? सॉरी आजी. वेडाबाई ग माझी. मी चिडायला नको होतं तुझ्यावर. मला कळतंय की तुला आणि आजोबांना सलील पंडित आवडलाय, तो चांगलाही असेल, पण माझ्यासाठी हे सगळं खूप नवं आहे. लग्न हे कुणाहीसाठी नवच असतं बाळा. पण मी अजून तयार नाहीये, आणि तू सगळ्यांना सांगत सुटली की सगळं ठरलंय म्हणून. अगं पण आज ना उद्या ते ठरणारच आहे ना. मग उद्याचे सोहळे आज का? अगं मी अजून त्याच्याशी बोलले सुद्धा नाहीये. मग बोल. कसं सांगू तुला आता? मला आत्ता नाही बोलायचं. अगं पण का? माहित नाही. लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.